नमस्कार. हा व्हिडिओ दाखवतो की युनिफाईड पेन्शन स्कीमसाठी पात्र सदस्य कसे नोंदणी करू शकतात. त्यासाठी कृपया enps.nsdl.com ला भेट द्या. लँडिंग पेजवर आल्यानंतर युनिफाईड पेन्शन स्कीम मेनू बटनावर माऊस नेऊन रजिस्टर फॉर यूपीएस या पर्यायावर क्लिक करा. सिस्टम आपोआप तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस निवडण्याच्या विभागाकडे स्क्रोल करून नेईल. पुढे जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे हाताशी आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्युमेंट्स बटनावर क्लिक करा आणि नंतर रजिस्टर नाव वर क्लिक करा. सिस्टम आता 4 प्रमुख तपशील जन्मतारीख, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरावयाची विनंती करेल. हे तपशील भरल्यानंतर बिगिन रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. यानंतर प्रणाली अर्जदाराच्या तपशिलांची पडताळणी सुरू करेल. पडताळणी पूर्ण झाल्यावर आधार किंवा डिजिलॉकर वापरून नोंदणी सुरू करण्यासाठी एक नवीन पृष्ठ दिसेल. या डेमोसाठी आपण आधार पर्याय निवडतो. आधार निवडल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट पर्याय निवडा आणि आहरण व DDO रजिस्ट्रेशनचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा, जेणेकरून इतर तपशील आपोआप भरले जातील. त्यानंतर आधार क्रमांक लिहा. अटी व शर्ती स्वीकारा आणि जनरेट OTP वर क्लिक करा. आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो दिलेल्या जागी भरून व्हेरीफाय करा. त्यानंतर CRA प्रणालीवरून मोबाईलवर आणि ईमेलवर OTP पाठवला जाईल. शेवटचा अंक भरताच OTP स्वयंचलित सबमिट होईल. OTP यशस्वीरित्या भरल्यावर एक ॲक्नॉलेजमेंट ID स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील वापरासाठी स्क्रीनशॉट घेण्याचा सल्ला दिला जातो. एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंटिन्यू वर क्लिक करा. नंतरच्या पृष्ठावर पेपरलेस मोड निवडून ईमेलद्वारे अपडेट्स मिळवण्यासाठी पर्याय निवडा आणि कन्फर्म वर क्लिक करा. यानंतर पेन्शन फंड व्यवस्थापक निवडण्याचा पर्याय येतो. कोणताही पर्याय निवडण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करा. स्क्रीनच्या उजव्या बाजूला बँक आणि जोडीदार माहिती भरण्याचे पर्याय दिसतील. सुरुवात करण्यासाठी ॲड बँक डिटेल्स वर क्लिक करा. तपशील भरून घोषणापत्रावर टिक करा आणि सेव्ह वर क्लिक करा. जोडीदार असल्यास त्याच प्रक्रियेनुसार माहिती भरा. प्रोसीड वर क्लिक करा. पुढील पृष्ठावर वैयक्तिक तपशील, ओळख व FATCA माहिती भरण्याची विनंती येईल. सगळे तपशील भरून प्रोसीड क्लिक करा. सरकारी कार्यालयाच्या नियुक्ती किंवा ऑफर लेटरचे JPEG/PDF स्वरूपातील स्कॅन अपलोड करण्यासाठी पृष्ठ येते. फाईल 5 MB पेक्षा कमी असावी. अपलोड केल्यानंतर प्रोसीड वर क्लिक करा. यानंतर एक विंडो येईल जिथे तुम्हाला घोषणापत्र स्वीकारून नियम व अटी वाचल्याची पुष्टी द्यावी लागेल. त्यानंतर OTP प्रमाणीकरण किंवा आधार ई-साईनद्वारे ई-साईन करण्याचा पर्याय दिसेल. या डेमोसाठी आपण आधार ई-साईन निवडतो. नवीन पृष्ठावर आधार व मान्यता तपासण्यासाठी टिकमार्क द्या आणि सेंड OTP वर क्लिक करा.
OTP भरून व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. OTP भरल्यानंतर यशस्वी UPS नोंदणीचा संदेश दिसेल. स्क्रीनशॉट घेऊन ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यानंतर वापरकर्ता डाउनलोड रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करून साइन केलेल्या फॉर्मची प्रत सेव्ह करू शकतो. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित DDOने CRS सिस्टीममध्ये लॉग इन करून ही विनंती पडताळावी लागेल. DOची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ही विनंती PAO कडे नोंदणी अधिकृत करण्यासाठी पाठवली जाईल. PAOच्या मंजुरीनंतर योजनाधारकचा PRAN क्रमांक तयार होतो व तो संबंधित सर्व पक्षांना कळवला जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर योजनाधारकची UPS नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण होते.